नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्णव ईश्वरीला घेऊन आता पायऱ्या चढणार असतो. तेव्हा ईश्वरीला गंमतच सुचते. ती म्हणत असते की सर, लग्नानंतर जेजुरीच्या पायऱ्या चढायचं राहूनच गेलं नाही का? जेजुरीला आपण गेलो नाही, पण आता बघा, आता इथे तुम्ही मला उचलून घेऊन ह्या पायऱ्या चढणार आहात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तोंड आता बंद कर, नाहीतर तुला फेकून देईन. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही मला द्या फेकून. मग फेकून दिल्यानंतर माझी हाडं वगैरे तुटतील आणि मग त्याचा तुम्हालाच त्रास होईल. कारण तुम्हाला रोज मला असं उचलून घ्यावं लागेल आणि माझं सगळं तुम्हालाच करावं लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, माझी काही हरकत नाही आहे, तुम्हाला चालणार असेल तर ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की चल आता, आणि तो तिला घेऊन जाणार. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, सर, अहो घोषणा तरी द्या. येलकोट येलकोट जय मल्हार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी त्याच्यामध्ये सुद्धा अर्णवच्या डोक्याला तापच करत असते. आणि त्यानंतर अर्णव ईश्वरीला उचलून घेऊन सगळ्या पायऱ्या चढत असतो. आणि ईश्वरी छान आता मजेत त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. तेव्हा अर्णवने ईश्वरीला बेडवरती तिची जागा दिलेली असते आणि त्याच्यावरती ती शांतपणे झोपलेली असते. त्यानंतर इथे अर्णव तयार होत असतो आणि तेवढ्यातच इथे त्याला फोन आलेला असतो शिर्केचा. तेव्हा अर्णव एका बाजूला शिर्केबरोबर बोलत असतो. तेव्हा त्याची जी काही मीटिंग असते त्याबद्दल त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा इथे ईश्वरीला जाग येते. ईश्वरी बघते तर काय, अर्णव इथे तयार होत असतो. आणि तेव्हा इथे ईश्वरीला हाताला लागलेलं असतं, पायाला लागलेलं असतं, डोक्याला लागलेलं असतं. त्याने तिची काम करण्याची आता अजिबातच इथे परिस्थिती राहिलेली नसते. तिला थोडे दिवस आराम तर करावाच लागणार असतो. आणि म्हणूनच अनिताताई इथे आता ईश्वरीला रूममध्ये ब्रेकफास्ट घेऊन आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, अनिताताई, अहो इथे कशाला तुम्ही ब्रेकफास्ट आणला? मी पण आले असते ना खाली नाश्ता करायला. तेव्हा अनिताताई म्हणतात, अजिबात नाही. तुम्हाला लागले, तुम्ही आता 2-3 दिवस आराम करायचा. तुम्हाला हवं नको ते सगळं मी रूममध्ये घेऊन येईन. तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले, तो तुम्ही शांतपणे आता करून घ्यायचा आहे. घ्या बरं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अनिताताई कशाला? मी करेन हो सगळं. तेव्हा अनिताताई म्हणतात, अजिबात नाही. तेव्हा अर्णव म्हणत असतो, अनिताताई, नाही ते इथे रूममध्ये बसून राहील, पण तोंडाचं काय? तोंड काही बंद होणार नाही, कळलं ना? तेव्हा अनिताताई गेल्यानंतर ईश्वरी म्हणते, सर, बरोबर बोलात तुम्ही. तोंड माझं काही बंद होणारच नाही. माझं तोंड बंद करण्यासाठी कुठलंही कुलूप अजून बनलेलंच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही बरोबर आहे. तुझं तोंड बंद करण्यासाठी असं स्पेशल कुलूप बनवावं लागणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ते सुद्धा कोडचं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय कोडचं? आणि मग नंतर काय? अर्णव म्हणतो, काही नाही. कोड टाकून एकदा का तुझं तोंड बंद केलं की काय कोड टाकलंय हे तुला सांगायचंच नाही. तेव्हा इथे अर्णव आता तिची गंमत करत असतो. ईश्वरी येथे आता नाश्त्याची प्लेट घ्यायला जाणार. तिच्या हाताला दुखापत झालेली असते. तिचा हात दुखतो. त्यामुळे डोकंसुद्धा दुखायला लागतं. इथे अर्णव आता बघत असतो की ईश्वरीला त्रास होतोय. तिला प्लेटसुद्धा साधी उचलता येत नाही आहे. तो शिर्केबरोबर फोनवरती बोलत असतो. त्याला अर्जंटली आता मीटिंगसाठी निघायचं असतं. पण तरीसुद्धा अर्णव इथे ईश्वरीची काळजी घेण्यासाठी थोडासा वेळ मागून घेतो आणि म्हणत असतो की शिर्के, तुम्ही एक काम करा, मीटिंग थोडीशी पोस्टपोन करा, मी लगेच येतोय. तेव्हा इथे ईश्वरी आता डोळे मिटून असतानाच अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, हे घे. तेव्हा ती अचानकपणे बघते तर काय, अर्णव तिला भरवतोय. तिला आश्चर्य वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर. तेव्हा अर्णव म्हणतो, हां ठीक आहे ना, तुझा हात दुखतोय ना, तुला खाता येत नाही आहे, मी तुला भरवतो. तेव्हा अर्णव ईश्वरीला इथे आता पोहे भरवत असतो आणि ईश्वरी इथे प्रेमाने खातसुद्धा असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव तिला भरवत असताना ईश्वरीचे केस तिच्या चेहऱ्यावरती येत असतात आणि तेव्हा अर्णव हळूच तिच्या चेहऱ्यावरचे केस आता बाजूला करतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे एका बाजूला फोनवरती सुद्धा बोलत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवचा हात पकडून ते आता पोहे खात असते आणि त्याच्याकडे प्रेमाने आणि कौतुकाने बघत असते. तो तिला चहासुद्धा आता प्यायला देतो, पण ती गरम असल्यामुळे स्वतः आधी फुंकर मारतो आणि त्यानंतर तिला चहा प्यायला देत असतो. चहा प्यायला देतो, परत पोहे भरवतो, परत चहा देतो. असं करत तिला व्यवस्थित इथे संपूर्ण नाश्ता भरवतो
आणि त्यानंतर इथे ईश्वरी खूप छान त्याची कंपनी आता एन्जॉय करत असते. त्यांच्यातलं प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच जात असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला सोडण्यासाठी दादाची गाडी आलेली असते. त्याला त्या गाडीमधून बाहेर फेकून देतात सरळ सरळ आणि तिथून आपली गाडी घेऊन निघून जातात. तेव्हा राकेश म्हणत असतो की ह्या दादाच्या तर आता किती मारले मला, संपूर्ण कपडे खराब करून टाकले. घरामध्ये जर मला विचारलं की माझी अवस्था अशी का झाले, तर मी काय उत्तर देऊ? तरी इथे सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा आजी विचारते की अंजलीसाठी नाश्ता घेऊन गेली होतीस का वल्लरी? तेव्हा वल्लरी म्हणते, हो मी गेले होते तिच्या रूममध्ये नाश्ता घेऊन, पण ती शांतपणे झोपली म्हणून मी तिला काही उठवलं नाही. तेव्हा आजी म्हणते, नाही नाही, बरं झालं तिला तू आराम करू दिलास. तिला हवा तेवढा आराम करू दे, म्हणजे तिला लवकर बरं वाटेल. बिचारीला एवढा मोठा धक्का बसलाय, ते सुद्धा प्रेग्नंट असताना अपघात झाला. मग किती मोठा धक्का बसला असेल. तेवढ्यातच तिथे मामा येतात. तेव्हा आजी म्हणत असते, काय रे अविनाश, पोलीस कंप्लेंट केली आहेस ना तू? जावई बापूंचा काही पत्ता लागला का? तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, एका बाजूला एवढा मोठा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये जावई बापू गायब झाले. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, नाहीतर काय, बिचाऱ्या अंजलीला जावई बापूंची जास्तीत जास्त काळजी वाटते. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं त्यांची काय काळजी करायची, कारण का ते कामानिमित्त सतत असे बाहेर जात असतात. तेव्हा इथे आजी विचारते, आणि आपल्या ईश्वरीचं काय, तिला नाश्ता दिला का? तेव्हा आकाश म्हणत असतो, हो अनिताताईंनी नाश्ता दिलाय तिला, आणि अर्णवदादा आहे ना, तो काळजी घेतोय ईश्वरीची. तेव्हा आजी म्हणत असते, पण काही म्हणा, अर्णव असं दाखवतो दिवसाची सुरुवात त्यांची भांडणाने होते, पण काळजीसुद्धा तोच ईश्वरीची घेतो. आता पण बघा ना, इथे आता तिच्याबरोबर भांडतोय सुद्धा आणि काळजीसुद्धा तोच घेतोय. तेव्हा मामा म्हणतात, नाहीतर काय, इथे तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून कर्मेना असं चाललंय त्यांचं. तेव्हा आजी म्हणते, पण खरं सांगू का अविनाश, ईश्वरीपेक्षा चांगली बायको आपल्या अर्णवला भेटलीच नसते, नाही का? आता आपल्या आकाशला सुद्धा अशी सुंदर आणि गुणी मुलगी बघायला हवी, नाही का? तेव्हा आकाश म्हणत असतो, कदाचित ती मुलगी आपल्या आजूबाजूला असेल देखील. तेव्हा इथे मामी म्हणते, नाही नाही, अशी मुलगी आपल्या आजूबाजूला नाही आहे, शोधावी लागणार आहे. तेव्हा मामा म्हणतात, अगं वल्लरी, मग शोध ना. तेव्हा इथे मामी म्हणते, हो शोधावी तर लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामीला आठवतं नम्रताने आकाशला मिठी मारलेली असते. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, काहीही झालं ना तरीसुद्धा त्या भिकारड्या मुलीला मी माझ्या घरची सून कधीच होऊ देणार नाही, आणि आकाशची बायकोसुद्धा, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे वल्लरीने ठरवलेलं असतं की या घरामध्ये नम्रता सून म्हणून येणार नाही. तर इथे आलेला असतो राकेश. राकेश आल्या आल्या गाडी बघत असतो. तर आता अर्णवची गाडी अपघात झाल्यामुळे संपूर्णपणे सर्व्हिसिंगला दिलेली असते. त्याच्या जागी दुसरी गाडी उभी राहिलेली असते. तेव्हा राकेश म्हणत असतो की वा, नवीन गाडी उभी राहिली आहे, याचा अर्थ काल मी जे काही काम केलं आहे त्यामुळे अर्णव तर आता गेलाच असेल. तिरडी कुठे आहे? तिरडी बांधायला घेतली नाही का? नाहीतर आतमध्येच असेल अजून प्रेत. तेव्हा राकेश म्हणत असतो, सगळेजण आता आजूबाजूला रडत बसले असतील आणि माझी इंदोरी जिलेबी पांढऱ्या साडीमध्ये मोठमोठ्याने रडत असेल, पण काही हरकत नाही, मी आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणत असते, इथे जावईबापू गायब आहेत आणि आपण आकाशच्या लग्नाबद्दल काय बोलतोय, जावईबापूंबद्दल बोलूया ना. तेव्हा मामा म्हणतात, जावईबापू काही लहान आहेत का आता? त्यांना कुणीतरी किडनॅप केलं असेल म्हणून काळजी वाटते. कितीतरी वेळा जावईबापू कामानिमित्त बाहेर जातात आणि 2-2, 3-3 दिवसानंतर परत येतात. ते काय आपल्यासाठी नवीन आहे का? तेव्हा राकेश म्हणत असतो, मामा अहो पण मोठ्या माणसांना सुद्धा किडनॅप केलं जाऊ शकतं. तेव्हा सगळेजण म्हणतात, अरे जावई बापू तुम्ही आलात. तेव्हा आजी म्हणतात, जावई बापू अहो कुठे होतात तुम्ही? आम्ही तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं, तुम्हाला किती फोन केले, तुम्ही सापडला नाहीत तर आम्ही पोलीस कंप्लेंट केली. तेव्हा राकेश म्हणतो, काय तुम्ही पोलीस कंप्लेंट केली, पण कशासाठी? तेव्हा इथे आजी म्हणते, अहो असं काय करताय, अंजली आणि ईश्वरीचा अपघात झाला आणि तुम्हीसुद्धा गायब झाला होतात, मग तुमची पोलीस कंप्लेंट करायला नको का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय अपघात झाला अंजलीचा, ते सुद्धा प्रेग्नंट असताना? तेव्हा मामा म्हणतात, अहो मी सांगतो ना काय घडलं ते, आणि मग गाडीचे ब्रेक फेल झाले आणि कशा पद्धतीने अपघात झाला, ईश्वरीने कसं तिला वाचवलं, या सगळ्या गोष्टी राकेशला सांगितलेल्या असतात. तेव्हा राकेश म्हणतो, तुम्हाला माझ्या बायकोची काळजी व्यवस्थित घेता येत नाही का हो मामा?
माझ्या बायकोला तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलात हे चांगलं केलंत, पण ज्या गाडीतून नेलं तिचे ब्रेक फेल आहेत हे कळलं नाही तुम्हाला? माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला काही झालं असतं म्हणजे? हे काय बोलताय तुम्ही?" तेव्हा मामा म्हणतात, "राकेश तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. अंजली आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत." राकेश म्हणतो, "काय सुखरूप आहेत? त्यांना काही झालं असतं तर मी काय केलं असतं?" तेव्हा इथे अर्णवने तिला आता नाश्ता वगैरे भरवलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, "अजून काही हवंय?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "आता काही नको आहे." तेव्हा ईश्वरी अर्णवला पकडते, त्याचा हात पकडते आणि म्हणते, "अर्णव सर, थँक सो मच." तेव्हा अर्णव म्हणतो, "हे बघ, थँक वगैरे म्हणायची गरज नाही आहे. तसंही तुझ्या जागी रस्त्यावरची ती कुठलीही व्यक्ती असती ना, जिला माझ्या मदतीची गरज असती, तरीसुद्धा मी मदत केलीच असती. त्यामुळे तू मला थँक वगैरे म्हणू नकोस. एवढं मी काही केलेलं नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो का सर? म्हणजे रस्त्यावरती एखादी मुलगी जरी असती, तरीसुद्धा तुम्ही तिची अशीच मदत केली असती? असंच तुम्ही तिला भरवलं असतं आणि तिच्या गालावरचे केससुद्धा बाजूला केले असते? बोला ना सर." तेव्हा ईश्वरी अर्णवला आता सांगत असते, की आपल्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे आणि ते वाढत गेलं पाहिजे. असं ती बोलायला जाणार, तेवढ्यातच राकेशच्या जोरजोरात ओरडण्याचा आणि बोलण्याचा आवाज अर्णवला ऐकू येतो. तेव्हा अंजली आलेली असते. ती म्हणते, "अहो आलात तुम्ही? कुठे गेला होतात तुम्ही? आणि हे काय? तुमची अवस्था ही कुणी केली सांगा ना, कुणी केली ही अवस्था?" तेव्हा अर्णवसुद्धा त्याचा आवाज ऐकून आता खाली येतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, "अंजली अगं हे सगळं काय आहे? हे किती लागलंय तुला? असा कसा अपघात झाला तुझा?" तेव्हा अंजली म्हणते, "तुम्ही माझी काळजी करू नका. मी आणि बाळ आम्ही दोघेही सुखरूप आहोत. पण तुमची ही कुणी अवस्था केली?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "मला काय विचारतेस? हे सगळं ह्या अर्णवमुळे झाले. ज्याच्यामुळे झाले त्यालाच विचार ना. त्याच्यामुळेच झालं हे सगळं." राकेश म्हणतो, "एक मिनिट, तुम्ही गायब झाला होतात. फोन तुमचा स्विच ऑफ होता आणि तुम्ही म्हणताय की हे सगळं माझ्यामुळे घडलंय. कसं काय?" तेव्हा राकेश म्हणतो, "हो, हे सगळं तुझ्याच इथे बिझनेस दुश्मनीमुळे झालेलं आहे. तुझ्या इथे बिझनेसमध्ये जे लोकं तुझ्या वाईटावरती आहेत ना, त्या लोकांनीच मला किडनॅप केलं होतं. जेव्हापासून मला किडनॅप केलं होतं, तेव्हापासून एकच शब्द बोलत होते, की हा अर्णव राजे शिर्के आहे ना, त्याला धडा शिकवला पाहिजे. दिवसेंदिवस खूपच जास्त माजत चाललाय. खूप माज आलाय त्याला. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केलं पाहिजे." असंच ते लोकं बोलत होते. "अरे, तुझ्या बिझनेस दुश्मनीमुळे आम्हाला घरच्या लोकांना आता किती आणि काय काय भोगावं लागणार आहे काय माहिती." तेव्हा अर्णव म्हणतो, "हो का? हा रुमाल कुणाचा आहे?" "आर फॉर राकेश, आर फॉर राजेश. सांग ना, हा रुमाल कुणाचा आहे?" "हा रुमाल बाहेर पडला होता." तेव्हा राकेश म्हणतो, "हां, मग माझाच रुमाल आहे. त्याच्यामध्ये काय झालं?" अर्णव म्हणतो, "हा रुमाल माझ्या गाडीजवळ काय करत होता?" तेव्हा राकेश म्हणतो, "म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? माझा रुमाल तुझ्या गाडीजवळ सापडला याचा अर्थ मी तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केलेत असं म्हणायचं आहे का तुला? नाही, नाही सांग ना, तुला असंच म्हणायचं आहे का? तसंही दिवसेंदिवस तू माझ्यावरती नको नको ते आरोप करत चाललायसच. त्याच्यामध्ये अजून माझ्यावरती आरोप कर. तुला असं म्हणायचं आहे की तुझ्या गाडीचे ब्रेक मी फेल केले? माझ्यामुळे इथे अंजलीचा आणि इथे ईश्वरीचा अपघात झाला. असं म्हणायचं आहे का तुम्हाला सांगा ना, माझ्यामुळे झाले का हे सगळं?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मग तुझा रुमाल माझ्या गाडीजवळ पडलाच कसा?" तेव्हा इथे अंजलीला आता चक्कर यायला लागते. तर हे अर्णवने बघितलेलं स्वप्न असतं, की जर मी राकेशला आत्ताच रुमालाबद्दल जा विचारला, तर हा पुन्हा माझ्यावरती आरोप करेल आणि त्याचा त्रास माझ्या ताईला होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय रे चिंटू, काय झालं? काय म्हणताय ते? म्हणजे कोण आहेत तुझे ते दुश्मन? त्यांनी यांना किडनॅप केलं होतं." तेव्हा अर्णव म्हणतो, "काही मला माहिती नाही आहे ताई. आहेत काही काही असे दुश्मन जे समोर चांगले वागतात आणि पाठीमागून वार करतात. पण त्यांना मी सोडणार नाही आहे ताई. त्यांना मी बरोबर धडा शिकवणार आहे." तेव्हा मामा राकेशकडे रागाने बघायला लागतात आणि अंजलीसुद्धा. कारण त्या दोघांना माहिती असतं की हे सगळं राकेश मुद्दामून करतोय अर्णवला फसवण्यासाठी. तेव्हा आजी म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. झालं गेलं सगळं विसरून जा. जावई बापू, अहो तुमची काय अवस्था झाली? तुम्ही जा बरं फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते." तेव्हा अंजली म्हणते, "हो चला, चला तुम्ही माझ्याबरोबर." तेव्हा अर्णव म्हणतो, "ताई 1 मिनिट हां. जीजू जरा 1 मिनिट." तेव्हा राकेश म्हणतो, "अंजली, तू जा बरं, मी आलोच." तेव्हा राकेश येतो आणि म्हणतो, "काय रे चिंटू, काय झालं?" तेव्हा इथे अर्णव तो रुमाल काढतो आणि म्हणतो, "हा रुमाल कुणाचा आहे जीजू?" तेव्हा राकेश तो रुमाल बघून खूपच जास्त घाबरतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आकाश नम्रताला म्हणत असतो, की "नम्रता, आय लव्ह यू. माझं प्रेम आहे तुझ्यावरती." तेव्हा नम्रता काही बोलायला जाणार,
तेवढ्यात तिथे ईश्वरी आलेली असते. बघते तर काय, नम्रताचे हात आकाशच्या हातामध्ये असतात आणि इथे ईश्वरीला बघितल्यानंतर लगेचच नम्रता आपले हात बाजूला करते. तर प्रेक्षकांनो, वल्लरी आता एकच म्हणत असते, काहीही झालं ना तरीसुद्धा त्या भिकारड्या नम्रताला मी आकाशबरोबर लग्न करू देणार नाही आणि या घरची सूनसुद्धा होऊ देणार नाही. तर इथे आता नम्रता आणि सुप्रिया दोघीजणी मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असतात. तेवढ्यात इथे वल्लरी म्हणते की रिक्षा. ती रिक्षाला हात करते. तेव्हा सुप्रियाचं लक्ष आता ईश्वरीकडे जातं. तिचा आवाज आणि तिचं दिसणं हे तिच्या लक्षात असतं. तिला बघितल्या बघितल्या कळतं की ही तीच बाई आहे जिने मला तिथे जाणून बुजून बोलावलं होतं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. वल्लरीला सुप्रिया बघते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इथे सुप्रिया ईश्वरीला भेटायला आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, आई आली मला भेटायला. मी तिला खालीच जाऊन भेटून येऊ का? आले सर. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, तू कुठेही जायचं नाही आहे, इथेच थांब. आणि अर्णव खाली गेलेला असतो. ईश्वरीला भीती वाटत असते की आता अर्णव माझ्या आईला परत घरी जायला सांगतोय की काय, तिला हकलून देतोय की काय, या गोष्टीची भीती ईश्वरीला वाटत असते आणि म्हणून ती अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते.